आणि आता बातमी पुण्यातनं आहे। पुण्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी इथे एसटी बसचा दरवाजा अक्षरशः निखळलेला असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एसटी चालक बस चालवत असताना त्याच्या बाजूला असणारा दरवाजा हा पूर्णपणे निखळून गेलेला आहे। ही बस नारायणगाव डेपोची आहे अशी ही माहिती आहे। प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर एसटीच्या दुरवस्थेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रवासादरम्यान जीव धोक्यात घालावा लागतो अशी प्रवाशांची तक्रार आहेच। तर एकीकडे मंत्री आणि अधिकारी आलिशान गाड्यांमधून प्रवास करतात, मात्र दुसरीकडे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचं साधन असलेली एसटी बस मात्र अशा दयनीय अवस्थेत आहे आणि त्यामुळेच लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतात। यामध्ये या चालकाच्या सुद्धा जीविताला धोका आहेच, मात्र अशी संपूर्ण बसचा दरवाजा तुटलेली एसटी चालवून या चालकाला सुद्धा आपला जीव धोक्यात घालून आपली नोकरी सांभाळावी लागते आणि सर्वसामान्य नागरिकांची अवस्था सुद्धा फार काही वेगळी नाही आहे। या संपूर्ण बसची अवस्था जरी बघितली, एसटीची अवस्था बघितली तरी जर्जर अशा स्वरूपाची पाहायला मिळते। मात्र अशा गाड्या या एसटी महामंडळाकडनं अजूनही ताफ्यात कशा किंवा त्यांची दुरुस्ती संदर्भात नेमकं होतं काय असे अनेक सवाल उपस्थित केले जातात। दरवेळेला टेंडर निघतात, मात्र ही टेंडर निघूनही एसटीची दुरुस्ती होते की नाही असा प्रश्न आहे। ग्रामीण भागातले रस्ते हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहेच। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं। अविनाश, निखळलेला दरवाजा आणि हा एसटीचा व्हिडिओ समोर येतोय, साधारण कधीची ही घटना आहे आणि काय याच्यावरती आता येत्या काळात कारवाई होणार? प्रज्ञा, आपण पाहतोय की ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल होतोय, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की जो एसटीचा दरवाजा आहे ड्रायव्हरच्या बाजूचा तो निखळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पिंपळवंडी हे ठिकाण आहे जुन्नर तालुक्यातले आणि नारायणगाव डेपोची ही बस आहे। अशा पद्धतीने इथे अनेक ज्या एसटी आहेत त्या रस्त्यावर धावताना दिसत आहे। खरं तर आपल्या जनसामान्यांची ही जिव्हाळ्याची एसटी आहे। आता दिवाळीमध्ये तर या एसटीचाच आधार अनेकांना असतो, जे कामधंद्यानिमित्त शहरामध्ये असतात ते गावाकडे जाण्यासाठी आणि गावामध्ये प्रवास करण्यासाठी एसटी। मात्र आपण पाहतो की ज्या पद्धतीने हा ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा निखळलेला या दृश्यामध्ये दिसतोय, त्याच पद्धतीने एसटीच्या अनेक खिडक्या त्या निखळलेल्या आहेत। एसटीचे जे काही सीट्स आहेत ते खराब अवस्थेमध्ये आहे। अशा एसटी ग्रामीण भागामध्ये धावताना दिसतात मुख्यतः आणि त्याचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो। अनेकदा ह्या एसटी चालवण्यासाठी हे कर्मचारी देखील नकार देतात अशी परिस्थिती समोर आलेली आहे, कारण ते जीवावर बेततं। अनेकदा एसटी फेल होते, त्यांचा अपघात होतो, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा देखील याला विरोध आहे। मात्र याकडे कोणाचंच लक्ष नाही, हे पुन्हा एकदा गांभीर्य या व्हिडिओमधून आपल्याला समोर येताना दिसतंय आणि ही खरी वस्तुस्थिती जी आहे ना ती समोर आता आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, आणि ही वस्तुस्थिती दाखवणारा व्हिडिओ ज्याने कोणी केलेला आहे त्याला हेच दाखवायचं आहे की कशा पद्धतीनं या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्वसामान्य नागरिक प्रवास करतायत। तुर्तास धन्यवाद अविनाश या संपूर्ण माहितीसाठी।